श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला खूप विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जात असतो. शिवाय हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी आपण दान केलं किंवा स्नान केलं तर त्याचं देखील शुभ फळ हे आपल्याला मिळत असतं आणि दान केल्यानं आपल्या संपत्तीत देखील वाढ होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते. असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो किंवा अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जात असतो. त्याचबरोबर बघा, माता पार्वतीनं अन्नपूर्णा देवीचं रूप धारण करून पृथ्वी तळावरती आल्या होत्या आणि म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जात आहे. तर अशा या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपण काही सेवा करू, उपाय करू तर त्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. उद्या म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. यामुळे आपला पितृदोष, बाधा, इडापिडा नष्ट होतील. आपल्या घरामधील इडापिडा, नजरबाधा एका दिवसात संपून जाईल. गरिबी आपल्या घरामध्ये नावालाही उरणार नाही. आणि ते कोणतं झाड आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अशी धार्मिक मान्यता आहे की अक्षय तृतीयेला आपण सोने चांदीची जर खरेदी केली तर ते अक्षय राहत असतं. ती मोडण्याची किंवा विकण्याची आपल्याला कधीच गरज भासत नाही किंवा गरज पडत नाही आणि ते आपल्याकडे अक्षय स्वरूपामध्ये राहत असतं. असं आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते, पैशाला पैसा लागत जातो आणि म्हणूनच या काही दिवशी बघा सर्व कार्य जे आहे तर ती शुभ केली जात असतात. परंतु आता सर्वांनाच या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपण जर या दिवशी असे काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला देखील प्राप्त होत असतं. त्याचबरोबर तुमचे पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येत राहील. तर पहा, पुराणामध्ये आपल्या बघा किंवा शास्त्रामध्ये काही जी झाडं आहेत तर ती अत्यंत पवित्र आणि शुभ मानली गेली आहेत. त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो किंवा ती दैवी स्वरूपी झाडं म्हणून ओळखली जात असतात आणि त्यामुळंच या झाडांना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहेत. आपल्या हिंदू धर्मात सर्व झाडांमध्येच बघा देवी देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं आणि ज्याच्या संबंधाने त्या देवतेचा विशिष्ट आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच काही झाडांचा संबंध हा नवग्रहाशी संबंधित आहे. म्हणून या दिवशी या वृक्षाची जर आपण पूजा केली, या वृक्षाला जर स्पर्श केला तर आपल्या सर्व दोष दूर करून आपल्याला शुभफळ हे प्रदान करत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा वनस्पतींना देवासारखं पूजनीय मानलं जातं. बघा जसं की आपण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे असं मानून आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीची विधिवत आपण दररोज पूजा करत असतो. कारण की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी म्हणून. आता वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात आणि ज्यांच्या कृपेनं व्यक्तीवर दैवी कृपासुद्धा होत असते आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात.
शास्त्रानुसार सुद्धा किंवा धार्मिक दृष्टीनं पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणाऱ्या झाडांना बघा अतिशय महत्त्व आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे झाड आहे ते म्हणजे तुळस. तर ही तुळस आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते. तुळस ही अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते, लक्ष्मी स्वरूप मानली जाते. विष्णुप्रिया म्हणून सुद्धा तुळशीला ओळखलं जात असतं. आणि म्हणूनच आपल्याला आपले सर्व दोष, वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा आहे. जेव्हा पण आपण कोणत्याही कामासाठी बाहेर पडतो, अशा वेळी जर तुम्ही तुळशीचं दर्शन केलं तर आपलं कार्य हे निश्चित सफल होत असतं. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं. आणि बघा, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करायची आहे सकाळी. आणि तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला आपल्याला 3 वस्तू एकत्र करून तुळशी वृंदावनावरती बघा एक स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकू आणि तूप हे मिक्स करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला तुळशीला एक स्वच्छ पाण्याचा तांब्या अर्पण करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे किंवा थोडंसं कच्चं दूध घातलं तरीही चालेल. आणि या दिवशी जर तुम्हाला उसाचा रस भेटला तर उसाचा रससुद्धा 1 चमचाभर तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तुम्हाला म्हणत आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि तुळशीला आपल्याला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि तुमच्या बघा जी पण इच्छा आहे आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. तर पिंपळाच्या झाडाला देखील या दिवशी स्पर्श करण्याला विशेष असं महत्त्व आहे. कारण की या झाडामध्ये बघा साक्षात माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि आपले पितृ जे आहेत तर ते वास करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे. आणि एक स्वच्छ तांब्याभर पाणी त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर उजवा हात तुम्हाला त्या झाडाच्या खोडावरती ठेवून तुमची जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्याकडून तुमच्या पितरांची काही सेवा जी आहे तर ती करणं राहिलं असेल तर तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे. आणि माझ्या घराची रात्रंदिवस प्रगती होऊ द्यात, माझ्या घरातील पितृदोष, बाधा, ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतरनं पुढचं जे झाड आहे ते म्हणजे कदंबाचं झाड. आता कदंबाचं जे झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. हे झाड भगवान कृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या संबंधित आहे. कदंब वृक्षाखाली बसून साधना केल्यानं धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी या झाडाखाली देखील गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर बघा, आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला या 3 झाडांपैकी कोणतंही झाड भेटलं तर या झाडाला तुम्हाला नक्की स्पर्श करायचा आहे. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.